नमस्कार मंडळी, हैवानाची संख्या खूप वाढलेली आहे. बलात्कार असेल, विनयभंग असेल, त्याचबरोबर खंडणी असेल, खून असेल, असे प्रकरण सध्या खूप काही वाढलेले आहेत. आणि पुणे या ठिकाणी घडली एक सत्य घटना. काल पुणे या ठिकाणी शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आलेले आहे. आणि जे काही सूत्र आहेत त्या सूत्राच्या माध्यमातून काही घटनेची माहिती देण्यात आलेली आहे. संपूर्ण घटना कशी घडलेली आहे आणि काय घडलं हे प्रकरण, याच्यावरती आपण थोडक्यात नजर टाकणार आहोत. मित्रांनो, मी गणेश ठाकरे, प्राईम मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा. मंडळी, ज्या अर्थी विनयभंग असेल, बलात्कार असेल आणि खून असतील, अशा काही गोष्टी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. आणि पुणे या ठिकाणी काल 26 वर्षीय मुलगी बस पुणे या ठिकाणी ती काम करायची, त्या ठिकाणी ती जॉब करायची आणि जॉब करत असताना तिच्या गावाकडे ती निघाली. फलटणच्या गाडीत ती निघाली आणि बस स्टँड या ठिकाणी ती आली. संध्याकाळचा टाईम होता, त्या ठिकाणी ती आली. त्या ठिकाणी तिच्या बाजूला माणूससुद्धा उभा होता आणि जे काही माणूस होता तो त्या ठिकाणी सर्व गोष्टी ऐकत होता. जो काही मुलगा होता त्या ठिकाणी त्या मुलीला माहिती घेत होता. कोण्या गावची आहेस ताई, असंही तो मुलगा म्हणाला. त्यानंतर जे काही मुलगी आहे ती म्हणाली की मी या गावची आहे आणि पुणे आहे, मी ठिकाणी काम करत आहे आणि मी फलटणच्या दिशेने आता निघाली, मला माझ्या गावाकडे जायचं आहे, अशी ती मुलगी सांगत होती. आता मुलगी सांगत असल्याकारणाने जो काही मुलगा होता तुला खोदून विचारत होता, सर्व माहिती विचारली. कुठे जॉब करतेस, काय करते, किती पेमेंट आहे आणि गावाकडे का निघाली, अशा सगळ्या गोष्टी झाल्या. तिने जो काही मुलगा होता त्या मुलीचा पूर्ण विश्वास त्या मुलाने संपन्न केला होता आणि जी काही मुलगी होती ती पूर्णपणे सांगून टाकलं. मी अशा या ठिकाणी आहे, पुणे या ठिकाणी काम करत आहे आणि मी माझ्या गावाकडे जाते, अशा पद्धतीने सांगितलं. त्यानंतर जे काही मुलगा होता तो सांगतो की आता ही तर बस फलटण या ठिकाणी जाणार नाही, ही बस काही वेळ लेट आहे, त्या कारणाने आपण काय करू, एक बाजूलाच बस आहे त्या ठिकाणी त्या बसमध्ये जाऊ, अशी ती मुलगी त्या मुलाला सांगते. जो काही मुलगा असतो तो त्या मुलीला सांगतो आणि जी काही मुलगी असते ती ऐकून घेते. परंतु ती म्हणते की मी नेहमीच या बसनं जाते, या बसनेच नेहमी माझा प्रवास असतो, अशी ती सांगते. परंतु ते सांगते की ही गाडी लेट आहे, आपण दुसरी कोणती तरी गाडी शोधू. आणि जी काही मुलगी असते त्या मुलासोबत बाजूला जाते, त्या बसच्या ठिकाणी जाते. आता ही शिवशाही बस त्या कंपाऊंड वॉलमध्ये उभी असते. जे काही बसस्थान असते त्या बसस्थानच्या कंपाऊंड वॉलला ती उभी असते आणि त्या ठिकाणी अंधार असतो. अंधार असल्याकारणाने जी काही मुलगी असते ती सांगते की यात तर अंधार आहे, कोणीच दिसत नाही या गाडीमध्ये. आणि जे काही मुलगा असतो तिला सांगतो की रात्रीची वेळ आहे, जे काही प्रवासी असतात ते झोपलेले असतात, त्या कारणाने पूर्णपणे लाईट हे बंद असतात, अशी जी काही जो काही मुलगा असतो ते त्या मुलीला सांगतो. आणि जी काही मुलगी असते ती गप्प दिशी त्या गाडीचं दार उघडते. दार उघडल्यानंतर वरती चढल्यानंतर जो काही मुलगा असतो ते तिच्या पाठीमागे जातो आणि त्या ठिकाणी जे काही गाडीचं गेट असतं तो पूर्ण लावून टाकतो आणि जी काही मुलगी असते तिला घट्ट पकडल्यानंतर तिचं तोंड बांधतो आणि त्या ठिकाणी तिच्यावरती विनयभंग, तिचा जे काही कपडे काढलेले असतात ते कपडे काढल्यानंतर तिच्यावरती ते बलात्कार करतो. बलात्कार केल्यानंतर ही मुलगी ओरडत नाही. ही एक मोठी शोकांतिका आहे, मी डाऊट घेत नाही. परंतु जी काही गोष्ट त्या मुलीसोबत घडली ही अशी घटना कोणाही सोबत घडू नये. परंतु ती काही मुलगी त्या ठिकाणी ओरडली नाही, असं त्या ठिकाणच्या स्थानिक पोलीस स्टेशनचं त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आणि जी काही मुलगी असते तो मुलगा उतरल्यानंतर 2 मिनिटात ती मुलगीसुद्धा त्या गाडीच्या खाली उतरते. गाडीच्या खाली उतरल्यानंतर जी काही मुलगी असते ती बाजूला जाते आणि जो काही मुलगा असतो तो त्या ठिकाणी पळ काढतो, त्या ठिकाणी पळून जातो. आणि ही मुलगी काही वेळ गेल्यानंतर जे काही मुलगा आहे त्या एक मित्र भेटतो, त्या मित्राला ते पूर्ण प्रकरण सांगते. माझ्यासोबत असा विनयभंग झालेला आहे, माझ्यावरती अशा पद्धतीचा बलात्कार झालेला आहे, अशी ती पूर्ण माहिती त्या मुलाला तिच्या मित्राला सांगते. आणि जे काही मित्र असतो ते मित्र आणि ती मुलगी स्थानिक पोलीस स्टेशनला जातात आणि त्या ठिकाणी रीतसर अशी तक्रार देतात की माझ्यासोबत अशा टायमाला इतक्या टायमाला माझ्यासोबत विनयभंग झालेला आहे, माझ्यावरती बलात्कार झालेला आहे. पूर्ण प्रकरण ती मुलगी सांगते आणि सांगितल्यानंतर जे काही स्थानिक पोलीस असतात त्या ठिकाणी कारवाईला वेग आणतात. जे काही CID पथक असेल, त्या ठिकाणचे स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, हे पूर्णपणे 8 पथक कामाला लागतात. आणि यामध्ये डॉग पथकचं सुद्धा महत्त्वाचं काम आहे. डॉग पथकसुद्धा त्या ठिकाणी शोधायला लागतं आणि जे काही CCTV असतील, आजूबाजूचे CCTV
पाहतात आणि त्या CCTV मध्ये जी काही घटना घडलेली आहे ती पूर्णपणे कैद झालेली असते. आता यामध्ये दोषी कोण? जे काही महामंडळाचे कर्मचारी आहेत त्यांनी कदाचित त्या ठिकाणी गेट लावलेलं नसावं, किंवा गेट जर लावलेलं असेल तर ही घटना घडली नसती, किंवा जी काही बस आहे त्या बसमध्ये जी काही घटना घडलेली आहे त्या बसचं ड्रायव्हरने त्या बसचे गेट लावले नाही, त्या कारणाने ही मुलगी त्यामध्ये चढली आणि त्या मुलीवरती अशा पद्धतीचा प्रकरण किंवा बलात्कार त्या ठिकाणी घडला. यामध्ये खरा दोष कोण? मुलगी दोषी, मुलगा दोषी, की बस स्थानक दोषी, किंवा त्या ठिकाणचे स्थानिक पोलीस दोषी? नेमकं कोण गुन्हेगार आहे? अशा गोष्टीला थारा मिळाला नाही पाहिजे. आणि जी काही घटना घडलेली आहे ती खूप दुर्दैव घडलेली आहे. आणि हा जो काही मुलगा होता याच्यावरती 302चा गुन्हासुद्धा दाखल सुरुवातीला होता, आणि हा पहिलाच जो काही आरोपी होता तो त्या मानसिकतेचा होता. अशा पद्धतीचे विनयभंग असतील किंवा चोरी डकाती असेल याचं ते कामच होतं. त्या कारणाने जी काही मुलगी होती त्याच्या बोलण्याला बळी पडली आणि त्या मुलीवरती अशा पद्धतीचा हे विनयभंग घडला. अशीच घटना पाहण्याकरता, असेच व्हिडिओ सत्य पाहण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय शिव.